सुषमाजी तुम्ही काय म्हणजे आणि हा प्रश्न खरंच तुम्ही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत, चित्रा वाघ भाजपचे आहेत, नीलम गोरे आणखी पक्षाचे आहेत म्हणून नाही विचारत आहे. एक सेकंद आपण सगळे मिलिंद संजीव मी येतो एक तुमच्याकडे. सेकंदच. मला सुषमाजींना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सगळ्या आंदोलक महिला जेव्हा कधी असा विषय येतो त्यावेळी आपण सगळे उतरता. तुम्ही असाल, चित्रा वाघ, नीलम गोरे तेव्हा त्यांच्या काळात असताना आणि बाकीचे सगळे, अगदी रुपाली चाकणकर सुद्धा त्यांनी पण आंदोलनं केली आहेत, नाही अशातला भाग नाही. माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की समाजाचं एक गुंतागुंतीचं वास्तव म्हणजे उदाहरणार्थ शिरसाटांच्या मुलाचं प्रकरण दाखवत असताना टेक्निकली स्पीकिंग खलनायक कोण ठरतो? शिरसाटांचा मुलगा ठरतो. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे प्रकरण बनत असताना टेक्निकली सगळ्यांच्या नजरेत खलनायक कोण ठरतात? धनंजय मुंडे ठरतात. पण आता जे संजीव खांडेकर सांगू पाहतायत की या सगळ्या नात्यांची एक अतिशय नाजूक, अतिशय गुंतागुंतीची वीण ही समाज म्हणून आणि तुम्ही सगळी मंडळी राजकारणी म्हणून समजून घेणार आहात का सुषमाजी? नाही नाही, ती सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. परंतु काय होतं ना, की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या ज्या वेळेला केसेस हाताळल्या जातात, त्यावेळेला एका ठराविक काळापर्यंत दोघांचं राजीमर्जीने फार व्यवस्थित चाललेलं आहे. आणि जेव्हा कधी दोघांपैकी एकांकडून लग्न संस्थेच्या मान्यतेची मागणी केली जाते किंवा जेव्हा कधी दोघांपैकी एकाकडून कुठल्या तरी आर्थिक हितसंबंधांचे जे काही त्यांचे ठरलेले बॉन्ड्स असतील, जे काही रूल्स रेग्युलेशन असतील, ते ब्रेक केले जातात, तेव्हा त्या दोघांमध्ये तो कलह निर्माण होतो. बरं, हा कलह निर्माण झाल्यावर याच्यातल्या काही केसेस अशा आहेत, की नाही मला बाकीचं काहीच नकोय, मला माझ्या लग्न संस्थेची फक्त मान्यता हवी आहे, बाकीचं काही घेणं देणं नाही. उदाहरणार्थ करुणा मुंडे या गोष्टीवर ठाम होत्या, की काहीही असलं तरी मी पत्नी आहे, माझं पहिलं लग्न झालेलं आहे, त्याला मला मान्यताच मिळाली पाहिजे आणि त्यासाठी मी लढणार आहे. बट ऍट द सेम टाइम आता आपण जे सिरसाटांच्या प्रकरणाची जी चर्चा केली, आपण व्यक्तिगत म्हणून बघत नाही, आपण फक्त केस स्टडी म्हणून बघतो. एक व्यष्टी अध्ययन पद्धती जर बघितली तर ते लक्षात असं होतं, की अरे कालपर्यंत तर तुम्ही इतकं डिटेलिंग करताय त्या केसमध्ये, की त्याने कसं टॉर्चर केलं, काय नाही ते, आणि तुमचं अचानक ते टॉर्चरिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बदलून जातात. याचा अर्थ तुमचा नेमका हेतू काय होता? मग तुमच्या हेतूवर सुद्धा शंका घेतली जाते. परंतु लग्न संस्थेची मान्यता हवी आहे असं म्हणणारा एक वर्ग, पण त्याच वेळेला जेव्हा एक्स्ट्रा मॅरिटल हे काही फार कॉग्निझेबल किंवा याने फार मोठी शिक्षा होत नाही असं जेव्हा आपल्याला कायदे तज्ञ सांगतात, तेव्हा एक लक्षात येतं की काय लग्न संस्था मोडीत निघतील का? मग लग्न संस्थेला काही अर्थच राहणार नाही का? हाही एक त्याच्यातला मुद्दा आहे जो आपल्याला अजिबातच दुर्लक्षून चालणार नाही.